खाणं स्वार्थीपणा आणि वाटून देणं सुसंस्कृतीपणा. मातंग समाज कुठल्याही आरक्षेच्या दावणीला बांधलेला नाही. मग आज तुमचाच विकास व्हावा असं वाटतं का? दुसऱ्याला मिळूच नाही अशी काय तुमची भूमिका आहे का? सगळं माझ्याच पदरात पडावं असं तुम्हाला वाटतंय का? बाबासाहेबांना जर वाघिणीचं दूध म्हणण्यापेक्षा एका म्हशीचं दूध म्हणलं असतं तू आपल्या ह्या मांगाला लक्ष्मी म्हणून संबोधलं जातो आणि तो लक्ष्मी म्हणून ह्याला मोठा भ्रमसाट चढलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो मागून खातो की बाबांनो तुमचं पोट भरलेलं आहे, आमचं तर पोट भरू द्या. डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांनी त्यावेळेस म्हणतात जर मला जर मुलगी झाली असती तर मातंगाला मी जावई केला असतो. या ठिकाणी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये शिवदास कांबळे सर आहेत. त्यांच्यासोबत आपण एक दोन प्रश्न त्यांना विचारणार आहोत. शिवदास कांबळे सर, या अबकड उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मातंग समाज आणि इतर 58 जातींना कसा फायदा होणार आहे, तुम्ही काय सांगाल? भारताला स्वातंत्र्य मिळवून अनेक वर्ष झाली. बाबासाहेबांना सर्वांनाच संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा हक्क दिलेला आहे. या हक्काचं वर्गीकरण पाहता किंवा हक्काचं ज्यावेळेस ज्यांनी जास्त फायदा घेतला तो समाज सुशिक्षित होता आणि बाबासाहेबांना सांगितलेला जो काय मंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मंत्र त्यांनी लवकर आत्मसात केला आणि त्यांचा विकास करून घेतला. मग त्यांचा विकास म्हणजे सगळ्यांचाच विकास झाला असा भाग नाही. बाबासाहेबांना जे 13% आरक्षण दिलेलं आहे त्या 13% 59 जाती आहेत, बरोबर आहेत ना? मग या सर्व बाकीच्या विकास हो ही सामाजिक न्यायाची भूमिका आहे. या अनुषंगानं सर्वांना न्याय बरोबरीने मिळाला पाहिजे आणि शेवटच्या स्तरापर्यंत बाबासाहेबांनी दिलेला सामाजिक समतेचा जो न्याय आहे तो सर्वांना पोहोचला पाहिजे, बरोबर आहे ना? म्हणून या तळागाळातील जे काही लोक आहेत या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ओबकडच्या माध्यमातून असेल त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे. कसं आहे, एक भाकर तुम्ही स्वतःच खाल्ली आणि सर्वांना वाटून दिली, खाणं स्वार्थीपणा आणि वाटून देणं सुसंस्कृतीपणा. मग आपल्याला संस्कृती जपायची आहे, सर्वांचा विकास करायचा आहे. आपण या भारतात राहिलेले आहोत, संस्कृती आहे भारताला, बरोबर आहे, आणि सर्व मूल्याला जपणारी संस्कृती आहे. आपल्याला इथं विकसित करण्यासाठी सर्वांना समान घेऊन जाण्यासाठी आपल्याला आरक्षण गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं आता तुम्हाला एक सांगतो, एक प्रश्न, बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापन केलं. या अनुषंगानं आज मातंग समाजाचे 2-4 मुलं का होईना आज तिथे लागले, बरोबर आहे, PSI झाले, कुणी कुठं मोठ्या पदावर गेले. मग अशा पद्धतीने त्यांना हक्क मिळालेला आहे. का मिळाला? ते स्थापन केल्यामुळं. मग अशा पद्धतीने अजून विकास व्हायचा असेल किंवा अजून आणखी विकास व्हायचा असेल समाजाचा, मातंगाचा किंवा तळागातील सर्व लोकांचा, त्यासाठी आरक्षण गरजेचं आहे अशी मला वैयक्तिक वाटतं. सर, या आरक्षणावर विरोध करीत असताना मातंग समाजावर काही आरोप केला जातो की मातंग समाज हा आंबेडकरी चळवळीला बैमान झालेला समाज आहे किंवा मातंग समाज हा RSS BJPच्या दावणीला बांधला गेलेला समाज. असं कुठेही चित्र नाही सर, हे चुकीचं आहे आणि ते चुकीचं वक्तव्य करतात असं मला वाटतंय. मातंग समाज कुठल्याही आरक्षेच्या दावणीला बांधलेला नाही. स्वतः वैयक्तिक भूमिका, बाबासाहेबांची भूमिका घेऊन बाबासाहेबाचा न्याय आणि बाबासाहेबांचे विचार सर्वात अगोदर मातंग समाजाने घेतलेला. तुम्ही पोचीराम कांबळेला विसरू शकता का? बरोबर आहे, ज्यांनी एक सुटका अंगाला आपल्याला एक पोळलं ठिणगी तर किती त्रास होते. बाबासाहेबांच्या विद्यापीठाला नाव देण्यासाठी त्या माणसानं स्वतःच आत्मदहन केलं, काय वेदना झाल्या असतील. मग हे विसरले का तुम्ही? बरोबर आहे. मग आज तुमचाच विकास व्हावा असं वाटतं का? दुसऱ्याला मिळूच नाही अशी काय तुमची भूमिका आहे का? दुसऱ्याचा विकास होऊ नये असं तुम्हाला वाटतंय का? सगळं माझ्याच पदरात पडावं असं तुम्हाला वाटतंय का? तर हे चुकीचं आहे. संस्कृती, मी अगोदर तुम्हाला म्हटले की संस्कृती जर पाहिजे असेल तर सर्वांना समान न्याय असणं गरजेचं आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका, ती आमचे भाऊच आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात बोलत नाही. आम्ही सरकारकडे आमची मागणी मांडत आहोत सर. या अनुषंगानं सर्वांना सोबत नेण्यासाठी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून अबकडचं आरक्षण होणं गरजेचं आहे असं मला दिसून येतं. मित्रहो, या ठिकाणी रिटायर्ड मुख्याध्यापक शिवाजी कांबळे सर आहेत. त्यांच्यासोबत या ठिकाणी 1-2 प्रश्न त्यांना विचारणार आहोत. सर, हे जे आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे, या आरक्षणाच्या उपवर्गीकरण झाल्यानंतर याच्यामधून मातंग समाजाचा खरोखरच विकास होणार आहे का? हो, 100% होणार आहे. कारण का पूर्वी जे समाज होता आपला शिकलेला नव्हता आणि तशामुळे समाज आपला मागे राहिलेला आहे. आणि एक भाऊ आपला समोर पुढे गेला, तो शिकलेला होता मग तो पुढे गेला. आणि आजच्या पिढीला जर पाहिलं परिस्थितीला तर आपला समाज खूप शिकलेला आहे आणि वर्गीकरण जर झालं तर आपला समाज 100% सुधारणार आहे, याचा तीळ मात्र शंका नाही.
काळ्या धोंड्यावरती पांढरी रेग आहे. कारण का आपणाला वर्गीकरण नसल्यामुळं त्याच्यामुळं आपला समाज आजही माग आहे. कारण का सुशिक्षित होणं ही अगोदर काळाची गरज होती. आज शिकल्यामुळं आज समाज पुढं आहे. आपल्या शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. कारण का बाबासाहेबांना जर वाघिणीचं दूध म्हणण्यापेक्षा एका म्हशीचं दूध म्हणलं असतं किंवा एखाद्या गाईचं दूध म्हणलं असतं. बरोबर आहे. कारण का वाघ कसा असतो तो चतुर प्राणी आहे. म्हणून या चतुर प्राण्यासारखं आपण गुरगुरलं पाहिजे, शिकलं पाहिजे. संघटित आज उठाव आजपासून चालवला नाही आरक्षणचा, 30 ते 35% चालू आहे. कारण आम्ही लहान असताना सुद्धा मी ऐकलेलं आहे, कॉलेजला असताना. पण आज जे आपला समाज जे मागं पडलेला आहे ते फक्त आरक्षण वर्गीकरण नसल्यामुळे मागं पडलाय. कारण का जो कलेक्टरचा मुलगा असला तो कलेक्टरचा मुलगा तो पुढे शिक्षणात पुढे जायला लागला. आणि आपला बँडवाल्याचा मुलगा असो, मजुराचा मुलगा असो किंवा ते चमडी काढणाराचा मुलगा असो, तो मागच राहिला. प्रगतीमध्ये तो आपला मागच राहिला. आज प्रगतीमध्ये सगळ्यात मागं राहिलेला म्हणलं तर तो मातंग समाज आहे. कारण का मातंग समाज हा दैववादी आहे, देवावर जास्त विश्वास ठेवणार आहे आणि इमानदार पण प्राणी आहे. तो आपल्या ह्या मागाला लक्ष्मी म्हणून संबोधला जातो आणि तो लक्ष्मी म्हणून ह्याला मोठा भ्रमसाठ चढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तो मागून खातो आणि मागूनच राहतो. त्याच्यामुळे आज वर्गीकरण जर झालं तर मागणाऱ्याचं पोरग आज कलेक्टर होईल, ऑफिसर होईल. सगळे मुलं आज शिकलेले आहेत, पण नसल्यामुळं तो काम करत आहेत, मजुरी करत आहेत. जर वर्गीकरण झालं तर 100% आपला समाज पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता म्हणलात की बाबा मातंग समाज हा शिकला नाही, पण मातंग समाजामध्ये आजही बऱ्यापैकी अंधश्रद्धेचं सुद्धा प्रमाण आहे. मग समजा हे वर्गीकरण लागू जरी झालं तर लगेच ह्याचा लाभ तर त्याला मिळणार नाही. मग ह्याचा लाभ समजा दुसऱ्या जातीने खाला, उच्चवर्णीय ज्याला म्हणतो आपण, फक्त लागू केलं आरक्षण आणि इथं ह्या कॅटेगरीचा माणूस भेटला नाही म्हणून समजा दुसऱ्याच माणसं जर भरायला लागली आणि अशा पद्धतीने जर गैरप्रकार चालू झाला तर त्याला काय करणार? मी त्यांना तुम्हाला पहिल्यापर्यंत सांगितलं की शिक्षण हे महत्वाचं आहे. जो शिकला तरच पुढे जाईल. तुम्हाला आरक्षण मिळालं म्हणून आपण शिक्षण जर नसेल तर आपला त्या ठिकाणी फायदा होणार नाही. बरोबर आहे. मग ते शिक्षण महत्वाचं आहे. अगोदर शिक्षण आपलं जर झालं तर आपल्याला ते फायदा मिळू शकतो. तुम्ही आता सांगितलं की आपलं जर शिक्षण जर नसलं तर पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे. शिक्षण हे महत्वाचं, अतिशय महत्वाचं आहे. कारण का शिक्षणाशिवाय पर्यायच नाही. जर तुम्ही शिकला तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा आहे आणि जर तुमचं शिक्षण जर नसेल तर आरक्षण देऊन सुद्धा फायदा. मग मातंग समाजामध्ये बऱ्यापैकी आता पाहावं तसं शिक्षण नाही, अंधश्रद्धेत आहे, शिक्षणामध्ये कमी आहे. मग मातंग समाजाच्या ह्या सगळ्या गोष्टी भरून निघण्यासाठी मातंग समाजाला तुम्ही एक संदेश म्हणून म्हणा किंवा एक आवाहन म्हणून काय सांगाल तुम्ही? आम्ही सांगू त्यांना की जे आमच्या समोर जे आहेत मुलं शिकलेली त्या मुलांना सांगूत किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या. स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर तुम्ही कुणाच्या पाया न पडता तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, शिक्षण द्या, परीक्षा द्या आणि तो परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला आपोआप फळ मिळेल. कारण आमचे सुद्धा आई वडील मजुरी करणारे होते. माझी आई लहानपणी मला सांगत होती जर लिहाय बसलं तर चुकलंय म्हणायची 100 वेळेस मला लिहायला यायची, 100 वेळेस वाचायला लावायची. आणि म्हणून मी आज शिक्षक ह्या पदावर लागलं आणि वयाच्या 32व्या वर्षी सेवा केली आणि समाजामध्ये मी रिटायर झालो. म्हणून मी सांगन प्रत्येकाला सांगे शिका, संघटित व्हा, संघर्ष केला. जो शिकला तोच पुढे गेला, नाही शिकला तो मागच राहील. आरक्षण देऊन सुद्धा फायदा होणार नाही. तुम्ही म्हणल्याप्रमाणे शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जर शिक्षण जर नसेल तर तुम्हाला आरक्षण देऊनही फायदा नाही, कोणतं वर्गीकरण फायदा नाही. जो शिक्षणामुळे फायदा झाला तो मोठ्या भावाला आपल्या फायदा झाला. कारण का ते त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला, अण्णाभाऊ साठे त्यांना समजला, महात्मा ज्योतिबा फुले त्यांना समजला. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते पुढे गेले. आपल्याला अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे आपल्याला समजले नाहीत म्हणून आज आपण महाग आहोत. पण आजच्या पिढीला आता सगळं समजायला लागलेलं आहे, बाबासाहेब कळायला आहे. म्हणून आज सुशिक्षित आपला 100 घरांचा जर समाज जरी असला इथं तर या ठिकाणी आज 25 ते 30 मुलं पदव्युत्तर आहेत, पदवीधर आहेत, काही PhD वाले सुद्धा होणार आहेत. चालू आहे काही जणांना शिक्षण, काही जणांना आपल्या MC परीक्षामध्ये पास होऊन माझ्या भावाचाच मुलगा तो तहसीलदार म्हणून आहे, तो पुढे जाईल. पण आरक्षण मिळण्याच्या अगोदर सुद्धा लागलेले आहेत. पण शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ठांकून सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही शिकलात तरच पुढे गेलात, नाही शिकलात तर जशाच तसं मागे आरक्षण देऊन सुद्धा फायदा होणार नाही. सर, एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला करावासा वाटतो की नवबौद्ध समाजाकडून असा एक मातंग समाजावर आरोप केला जातो की हा समाज बाबासाहेबांना मानत नाही, हा समाज बाबासाहेबांनाच मानत नाही, तर मग यांना बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण कसं काय चालतं? ह्यांनी आरक्षण घेतलं नाही पाहिजे, ह्यांनी SC मधून बाहेर गेले पाहिजेत. म्हणजे बाबासाहेबांना हा बैमान झालेला समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे कितपत योग्य आहे? हे सगळं खोटं आहे.
कारण वयाच्या मी 12व्या वर्षापासून हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानतो. हम्म. कारण त्यांना मानलं म्हणून मी आज शिक्षक म्हणून आहे. हम्म. आणि जर त्यांना जर मी मानत नसतो तर आज मी शिक्षक हा मुख्याध्यापकापर्यंत पोहोचलो नसतो. डॉक्टर बाबासाहेब आमचे मूळ दैवत आहे, मूळ आमचे बाप आहेत. आणि त्या बापाच्यासाठीच आम्ही लढायला तयार आहोत. ज्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस आपलं बाबासाहेबांच्या नामांतरण त्यावेळेस मराठवाडा मुक्त विद्यापीठाला नाम मिळण्यासाठी आमच्या समाजाचा मोतीराम कांबळे हा तिथं प्रत्येकाचा एक एक कण बाजला तोडून काढण्यात आला, हात तोडण्यात आला, पाय तोडण्यात आला, मुंडकं तोडण्यात आला, असे शिरछेद करण्यात आला. कोण म्हणतं बाबासाहेबाला मानत नाही म्हणून? प्रत्येक समाज बाबासाहेबाला मानतो. मीच मागस मातंग समाज म्हणून नाही तर पूर्ण 59 जाती बाबासाहेबाला बाप मानतात. सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला करावाच वाटतो. या आरक्षणामुळे मातंग आणि नवबौद्ध समाजामध्ये बऱ्यापैकी वाद लागलेला आहे. मग या दोन्ही समाजामध्ये सलोख्याचं वातावरण राहावं आणि शांततेनं सुव्यवस्थेनं हा समाज पुढे जावं, याच्या पुढे सुद्धा याच्यासाठी एक सामाजिक संदेश म्हणून, शांततेचं आवाहन म्हणून तुम्ही काय सांगाल? आम्ही एकच सांगू त्यांना की बाबांनो, तुमचं पोट भरलेलं आहे, आमचं तर पोट भरू द्या. कारण का तुम्ही पुढे गेला, तुमच्यावर आम्हाला पण घेऊन जा. जर वर्गीकरण मिळालं तर आम्ही तुमच्या बरोबर येऊ. जर आम्हाला वर्गीकरण मिळत नसेल तर आम्ही ऐकतच राहूत का? तुम्हाला आम्ही मोठ्या भाऊ म्हणून बघतो तुमच्याकडे, तर तुम्ही लहान भावाला लुटून लावता का? तर त्या भावाला सुद्धा संघ घेऊन चला. ह्या दोघांमध्ये विभक्तपणा नाहीच. आणि भारतामध्ये त्या दोन जातीवरच अन्याय झालेला आहे. बरोबर आहे. राज्यामध्ये बघा, कुठेही बघा, त्या दोन जातीवरच अन्याय झालेला आहे. आजही बघा खेड्यापाड्यानं त्या दोन जातीवरच अन्याय आहे, इतर जातीवर अन्याय नाही. मग हे दोन जाती अलग होऊ शकत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस म्हणतात, जर मला जर मुलगी झाली असती तर मातंगाला मी जावई केला असतो. बरोबर आहे. रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष कोण आहे? पहिला सीताराम केशरी होता, पश्चिम बंगाल मधला. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पहिल्या संघटनेचा तो पहिला अध्यक्ष होता. बाबासाहेबाला कोण म्हणत नाही? म्हणतं बाबासाहेब आमचा बाप आहेत. आम्ही बाबासाहेबसाठी जीव द्यायला तयार आहोत, प्राण द्यायला तयार आहोत. ते दोन्ही भाऊ सकुलक्यानं नांदावं, साकुलक्यानं पुढे जावं, हीच माझी इच्छा.